बुलेटिनमध्ये स्वागत। बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करणार आहोत। मोशी इथली बातमी आहे। मोशी इथल्या इमारतीमध्ये अडकलेले 3 जण रेस्क्यू टीमला दिसलेले आहेत। या तिघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। 8 पैकी 3 जण इमारतीमध्ये दिसलेले आहेत। त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। 70 तासांपासून मदत कार्य सुरू आहे। पिंपरी चिंचवड इथली मोशी दुर्घटना प्रकरण 70 तास झाले रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आता 8 जणांपैकी 3 जण रेस्क्यू टीमला दिसलेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। या घडीची अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। 4 यंत्रणा एका वेळी कार्यरत होत्या बचाव कार्याकरता। अजून सुद्धा बचाव कार्य सुरू आहे। आता घटनास्थळी गर्दी वाढलेली आहे। 3 जण आता दिसलेले आहेत 8 पैकी, ज्यांना काढण्याचं काम सुरू आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना आपण अधिक विचारूया। आता ते मोशी घटनास्थळी इथं उपस्थित आहेत। अभिजित, काय अपडेट घटनास्थळावरून? सुवर्णा, ही घटना जी घडली मोशीतली इमारत दुर्घटना, ज्यामध्ये 23 ते 24 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती, त्या घटनेचं रेस्क्यू अजूनही सुरू आहे। रेस्क्यू टीमच्या जी नवी माहिती मिळाली, खरं तर आज या घटनाहून 4था दिवस आहे। 70 तासांपेक्षा अधिकचा कालावधी या मोशीमधल्या इमारत पडल्याच्या दुर्घटनेला लोटून गेलेला आहे। आणि आता जी रेस्क्यू टीमकडनं किंवा प्रशासनाकडनं अपडेट येते, 8 जण बेपत्ता होते। त्या 8 जणांपैकी 3 जण रेस्क्यू टीमला दिसले आहेत। माझ्या मागे जर बघितलं तर प्रशासकीय अधिकारी असतील किंवा रेस्क्यू टीम असेल, गेल्या 4 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। NDRFचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। महापालिका प्रशासन तैनात करण्यात आलेलं आहे। अनेक वेगवेगळे डिपार्टमेंट इथे काम करतात, पोलीस प्रशासन आहे। आणि या सगळ्यांकडनं जी अपडेट मिळते आहे, त्या अपडेटनुसार जे आहे त्या अपडेटनुसार 3 जण जे आहेत ते दिसले आहेत। त्या 3 जणांना बाहेर काढण्याचं काम NDRF करून केलं जाते। आपल्यासोबत महापौर रवी लांडगे आहेत, त्यांना विचारूया की नेमकं काय झालंय, काय झाले नेमकं सर, काय अरे काढा ना काय झालं? सुवर्णा, महापौर रवी लांडगे घटनास्थळी आहेत पिंपरी चिंचवडचे। त्यांनी सगळ्यांनी आज जाऊन आले, नेमकं काय झालं हे विचारूया। काय झाले आता आपण पाहत आहात, बचाव कार्य अधिक जलद गतीने चालू आहे। आता 2 फ्लोअर काढून टाकलेले आहेत। बोला शेवटचा फ्लोअर आता बाकी आहे, तो क्रश करण्याचं काम चालू आहे। पुढील 4-5 तासात आपल्याला सर्व नागरिक आपल्या हातात भेटतील। काही 3 जण दिसले, परत बोललं जाते की 8 पैकी 3 जण, किती जण दिसले त्यांचं रेस्क्यू सुरू आहे? 3 जण दिसल्यात, अजून 4-5 जण आहेत। पण आता शेवटचं स्लॅब जो आहे त्याचं क्रशिंग चालू आहे। पुढच्या 3-4 तासात सर्व आपल्याला स्पष्ट होईल चित्र। त्यांची प्रकृती कशी आहे, काय सांगतात ते आता नाही सांगू शकत, जेव्हा बाहेर निघतील तेव्हाच आपल्याला समजेल। महापौर साहेब, एक अपडेट अशी आली होती की या सगळ्या इमारतीच्या बांधकामाला ना केवळ खालच्या मजल्याची परमिशन होती, वरचे 2 मजले अनधिकृत आहेत। याची काही चौकशी करणार आहात प्रशासन म्हणून? आताला आपल्याला सर्वप्रथम या नागरिकांना बाहेर काढायचंय, जे आपण स्थितीत असतील नागरिक। आता त्यांचे पालक सुमारे 4 दिवस इथं थांबून आहेत, त्यांचा वाट पाहत आहेत। सर्वप्रथम त्या नागरिकांना बाहेर काढू, त्यानंतर या बाबतीत अनधिकृत आहे, अधिकृत आहे, काही त्याच्यात चुका आहेत, या सर्व बाबतीत आपण सत्यता तपासून त्या बाबतीत कारवाई करू। पण वेळ का लागतोय एवढी? काय चर्चा झाली त्यांची? मुख्यमंत्री साहेबांनी पीडित जे कुटुंब आहेत, या दुर्घटनेत जे पीडित कुटुंब आहेत, त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्यामध्ये पालिका प्रशासन प्रत्येक मृत व्यक्तीला 10 लाख रुपये, त्यानंतर ज्या अँटोनी ठेकेदाराचे हे कर्मचारी आहेत, ते अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत। सर्व मृत व्यक्तीच्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहे। महाराष्ट्र शासन 5 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे। हा झाला माणुसकीचा भाग, परंतु सर्वप्रथम हे मायनिंग ज्यामुळं ही दुर्घटना घडली, ती दुर्घटना पुन्हा घडू नये शहरात, यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी हा जो कचऱ्याचा मोठा इथं ढिगारा आहे तो लवकरात लवकर कमीत कमी करावा आणि दुसरा एखादा प्रकल्प शहरात लवकर चालू करावा असे निर्देश दिले, जेणेकरून शहरात जो 1,500 टन कचरा रोज येतो तो एकाच ठिकाणी प्रोसेसिंग केला जातो। त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट जर लावायची असेल संपूर्ण शहरातील, अजून एक प्रकल्प गरजेचा आहे। त्या बाबत
लवकरात लवकर आपण निर्णय घेऊन कार्य सुरू करावे असे साहेबांनी निर्देश दिले. हा प्रकल्प ठेकेदाराने फक्त आर्थिक मदत केली म्हणजे त्याला पाठीशी घालणं कितपत योग्य, त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे? आम्ही पाठीशी घालत नाहीये. तुम्हाला जे आम्ही मदत करायची त्यांनी कबुली दाखवली ते सांगतोय. आणि जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन संपन त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी मागणी केली की या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालावे. जे काही चुकीच्या घटना जर घडत असतील या ठिकाणी तर त्यामध्ये लक्ष घालावे. एखादी समिती नेमावी आणि पारदर्शक पद्धतीने त्याची चौकशी करावी. त्या चौकशीतून जे सत्यता बाहेर येईल त्यानुसार योग्य ती व्यवस्थित कारवाई करावी. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कोणती कारवाई होणार का? कारण इथे जर अनधिकृत बिल्डिंग उभारली जात होती, हा जो विभाग ज्यांच्या अंडरमध्ये येतो त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जाणार? जी काही सत्यता बाहेर येईल आणि त्याला जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कधीपर्यंत ऑपरेशन सगळं स्पष्ट आहे की ग्राउंड फ्लोअरला फक्त परवानगी असताना 2 मजले बांधलेले आहेत. तुम्ही म्हणताय की चौकशीत समोर आल्यानंतर सगळं करू, सगळे डॉक्युमेंट समोर आलेले आहेत, सगळं दिसतंय, तरी कारवाई का होत? आता पहिलं कर्तव्य काय आहे आपलं? पहिलं नागरिकांना बाहेर काढणं आहे. नागरिकांना पहिलं बाहेर काढू द्या. नागरिक एकदा त्यांच्या कुटुंबाला सोपवले गेले की त्यानंतर ती प्रोसेस पुढची चालू होईल. आता कुणाचीच मानसिकता त्या दृष्टीने विचार करण्याची नाही. आता सर्वप्रथम नागरिकांना बाहेर काढणं. आज 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 लोकांना बाहेर काढत आहे, मात्र प्रशासन तर त्याची कारवाई करू शकते. संजय कुलकर्णीला काय वाटतं? वाचवत कुणालाच नाही. आता कारवाईतच आहेत सगळे. जेवढे अधिकारी आयुक्त साहेबांपासून तर सगळे सर्व कार्यवाहीमध्येच गुंतलेले आहेत. सर्वप्रथम हे जे पालक उभे आहेत त्यांच्या संवेदना आपण ओळखल्या पाहिजेत. त्यानंतर आपण पुढचा विचार करू. त्यांचाच हा प्रश्न आहे की त्यांना कधी त्यांच्या आज 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 आता शेवटचा फ्लोअरचं क्रशिंग चालू आहे. आज 5-6 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. हे सीसीटीव्ही अजून पुढे नाही आलं कोणते? सीसीचा डीव्हीआर मालव्यामध्ये अडकला होता असं सांगण्यात आलं होतं. सापडलाय का काय पुढे झालंय? आपण तर आता नाही, याबाबत मला माहिती नाहीये. आता जे 5-6 वाजेपर्यंत स्पष्ट चित्र होईल त्यानंतर मी माहिती देतो. ठीक आहे, ओके. सुवर्णा, खरं तर महापौरांनी महत्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे की 3 जण दिसलेत, त्यांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत हे सगळं जे ऑपरेशन आहे ते कम्प्लीट होईल असं देखील महापौरांनी सांगितलंय. काही सीसीटीव्ही आहेत, जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल ज्यांनी या सगळ्यामध्ये हलगर्जीपणा केला. महापौरांनी या सगळ्या घटनास्थळाची पुन्हा पाहणी केली. आयुक्त महापालिकेचे जे आहेत ते याच ठिकाणी बसून आहेत आणि त्यांच्याकडून देखील महत्वाची जी माहिती मिळाली आहे की 7 ते 8 जण अडकले होते, त्यापैकी 3 जण आता दिसून आलेत आणि त्या 3घांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे. शेवटच्या फ्लोअर पर्यंत रेस्क्यू टीम पोहोचली आहे आणि आता संध्याकाळपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे एनडीआरएफचं किंवा अग्निशमन दलाचं ते संपेल आणि त्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात महापालिकेला यश यावं हीच आपण देवाकडनं अपेक्षा करू शकतो. देवाला खरं तर प्रार्थना सगळ्यांची हीच आहे की जे 3 जण दिसले ते देखील सुखरूप असावेत आणि ज्या 5 जणांना वाचवण्यात येईल किंवा ज्यांना बाहेर काढण्यात येईल ते देखील सुखरूप असावेत. पण आत्ताची ही अपडेट आहे की 3 जण आता रेस्क्यू टीमला दिसलेत आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. सुवर्णा, खरं तर मोशीचं हे जे प्रकरण आहे अभिजित, यावरून पुन्हा एकदा तेच दिसतंय की एखादी घटना घडून जाते, ती घटना इतकी मोठी होते तेव्हा प्रशासनाला किंवा यंत्रणाला जाग यावी. आधीच जेव्हा अशा प्रकारे अनधिकृत इमारत उभी होती, त्यात 20-25 जण रोज काम करणार आहेत याची कल्पना होती, तेव्हाच खरं तर कारवाई व्हायला हवी होती. आपण म्हणतो की नंतर एखादी गोष्ट करण्यापेक्षा घटना घडायच्या आधी त्याचे धोके लक्षात घ्यायला हवे होते. अशी जी एक लोकांमधनं भावना निर्माण झाली आहे त्याच्याविषयी काय बोलशील? खरं तर आज सकाळी जी बातमी समोर आली ना, 3 मजल्याची जी इमारत होती, माझ्या मागं जिथं रेस्क्यू चालला तिथंच 3 मजल्याची इमारत होती ना, 3 पैकी केवळ जो खालचा मजला आहे त्या मजल्याला परवानगी होती, वरचे 2 मजले अनधिकृत होते असं सांगितलं जाते. 3 मुख्य प्रश्न खरं तर सुवर्णा या ठिकाणी निर्माण होतात. जर ही अनधिकृत बिल्डिंग होती तर याला महापालिकेनं परवानगी दिली कशी? दुसरा, परवानगी नसताना देखील 2 मजले उभे राहतात महापालिकेच्या अगदी जो कचरा प्रकल्प आहे किंवा कचरा डेपो आहे त्याच्या बाजूला. त्यावेळेस मात्र प्रशासनानं या अनधिकृत इमारतीवर कारवाई का केली नाही? तिसरा प्रश्न उभा राहतो की ज्या कचऱ्याची विल्हेवाट खरं तर लावली जाते ती योग्य पद्धतीने का लावली गेली नाही? मुख्यमंत्र्यांनी काल आयुक्तांसोबत, पोलीस आयुक्तांसोबत, महापौरांसोबत आणि स्थानिक आमदारांसोबत बैठक घेतल्या. काल मुख्यमंत्री पुण्यात होते आणि पुण्यातल्या त्यांच्या या बैठकीमध्ये त्यांनी सगळी बाब जी आहे ती जाणून घेतली की नेमकं प्रकरण कसं घडलं, नेमकी ही दुर्घटना कशी घडली, नेमकं काय झालं याचा आढावा, याचा ओहोपोह
मुख्यमंत्र्यांनी केल्या, मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत खरे, पण प्रश्न तोच निर्माण होतो की ही कारवाई आत्ता केली जाते. जवळपास 1 जणांचा बळी ऑलरेडी गेलाय. जे बाहेर काढण्यात आले ते गंभीर जखमी आहेत. जे 8 जण आहेत त्यांची परिस्थिती काय आहे हे अजून कळू शकलं नाहीये. नाजूक परिस्थिती असू शकते. त्यांची तब्येत आतमध्ये कशी आहे, 3 जे रेस्क्यू टीमला दिसले निश्चित. त्यांची नेमकी काय मानसिक स्थिती आहे हे आता सगळं असताना जसं तू सांगतोयस की थोड्याच वेळामध्ये तिघांना बाहेर काढलं जाईल आणि आज दिवसभरात उरलेल्या 5 जणांचा म्हणजे त्यांना तपासणं आणि त्यानंतर त्यांना बाहेर काढणं हे काम केलं जाईल. आता एक महत्वाची बातमी याच प्रकरणातली समोर येते. मोशी कचरा डेपो मधील प्रशासकीय इमारतीच्या केवळ तळमजल्याला परवानगी होती, इतर 2 मजल्यांना परवानगीच नव्हती असं समोर आलंय. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी पत्रकारांच्या या विचारलेल्या प्रश्नावर टाळाटाळ केली आणि उलट पत्रकारांवरच त्यांनी संताप व्यक्त केला. आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे ना, मुख्य उद्देश तो आहे ना, याबाबत चौकशी करतो नंतर असं म्हणत त्यांनी पळ काढलेला आहे. आता ही सगळं चौकशी मी सांगितलं ना, मी चौकशी करणार त्याच्यामध्ये येईल. आता त्याच्या संदर्भात नाही पाहिजे. आता फक्त रेस्क्यू ऑपरेशनबद्दल काय असेल ते विचारा. सर हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी. महत्वाची बातमी, या घडीची मोठी बातमी. मुख्यमंत्र्यांनी मोशी दुर्घटनेबाबत आढावा बैठक घेतलेली आहे. दुर्घटनेसंदर्भातला सगळा घटनाक्रम त्यांनी समजून घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सगळी मदत केली जाईल असे निर्देश दिलेले आहेत. बचावाचं काम रात्री पूर्ण होईल अशी माहिती सुद्धा आयुक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली आणि त्यांनी ती दिलेली आहे. मोशीतील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीनं प्रक्रिया करण्याकरता स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्यातही प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले आहेत असं ते म्हणाले. आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी या सगळ्या वेळी उपस्थित होते.